दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. परवा म्हणजेच 21 जून 2024ला वटपौर्णिमा आहे. आता ह्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते. त्याच्याबद्दलच ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे, नक्की जाऊन बघा. आणि पूजा करताना फक्त वडाचीच पूजा करायची का ते पण आहे, पण त्याच्याच बरोबर वट पौर्णिमा आहे, आपण ज्या काही सेवा करत असतो त्या कुठल्या सेवा करायच्या आहे आणि त्या कशा पद्धतीने करायच्या आहे, घरात कुठले उपाय करायचे आहे, त्याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर शुक्रवार आहे आणि पौर्णिमा आहे, तर अर्थात सुरुवात आपला जो उंबऱ्याला हळदीच्या लेपनापासून करायची आहे. हळदीचं लेपन करताना अगदी साधं आहे. हळद घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाका आणि पाणी टाका. त्याने आपला जो उंबरा आहे तो सगळा सारवून घ्या. हे झाल्यानंतर तुमच्याकडे जर पादुका नसतील लावल्या तर तुम्ही रांगोळीने छानपैकी पादुका काढा आणि देवीच्या पादुका काढा, लक्ष्मीची पावलं काढा आणि ना उंबऱ्याला पूजा करा. धूप दीप तुम्हाला ओवाळता आलं तर तुम्ही ओवाळू शकता किंवा अगरबत्ती लावली तरी चालेल. आता चांदीच्याच पादुका लावायच्या का? नाही. दररोज आपल्याला रांगोळी काढणं जमत नाही, म्हणून त्या आपण पादुका लावतो. आता तुम्ही चांदीच्या घ्या किंवा तुम्हाला जे शक्य असेल ते करा, अगदी रांगोळी काढली तरी हरकत नाही. या पद्धतीने पूजा करायची आहे. मुख्य दरवाजाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. दिवा लावायला विसरू नका आणि त्याच्याचबरोबर जी काही अगरबत्ती आहे ती पण आपल्याला ओवाळून घ्यायची आहे. हे सगळं झाल्यावर आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे. तुळशीची पूजा करायची आहे. पूजा करताना आपण जेव्हा तुळशीला पाणी टाकत असतो तर ते पाणी टाकताना त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाका आणि ते जे पाणी आहे दूध मिश्रित पाणी तो आपल्याला तुळशीला अर्पण करा. त्याच्यानंतर तुळशीची देखील तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. हे झाल्यानंतर आता येते ती सेवा. आता सेवा आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करायला जातो तेव्हा केली तरी चालेल, अगदी नंतर केली तरी चालेल. आता इथे बघा, अर्थात पौर्णिमा आहे, तर इथे माझी देवपूजा करून श्रीयंत्र असेल, टाक असेल किंवा मूर्ती असेल, जर काहीही नसेल तर या पद्धतीने स्वरूप तुम्ही सेवा करते. जसं सांगत असते तसं मी अशा सेवा करत असते. आणि ही सेवा झाल्यानंतर मग मला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आणि ते झाल्यानंतर माझी नित्य सेवा बाकी होती जी मी दुपारी करणार होती. अर्थात महालक्ष्मी कामं होते, बरेच स्वयंपाक वगैरे करायचा होता, म्हणून म्हटलं बाकीची सेवा दुपारी करूया. तर आता हे सगळं करून झालं. कुंकुमार्चन नंतर मी स्वयंपाकाला लागले होते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जे आपल्याला श्री सुक्त आहे त्याचं पठण करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा जप करून तुम्ही 108 वेळा कुंकुमार्चन करू शकता. इथे बघा महालक्ष्मी अष्टकम आहे जे तुम्हाला 16 वेळा पाठ करायचं आहे. अतिशय प्रभावी आणि खूप सुंदर आणि खूप साधं आहे. आवर्जून पठण करा. बरोबर आपल्याला श्री दुर्गा सप्तशती पाठाचं पण पठण करायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या कुळदेवीची आई भगवतीची सेवा करत असतो. दुर्गा सप्तशती पाठ एक संपूर्ण पाठ आवर्जून करावा. पाठाला सुरुवात करताना आपल्याला देव्या कवचपासून करायचं आहे आणि संपूर्ण 13 अध्याय पठण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आहे प्राधानिक रहस्य, त्याच्याचबरोबर वैकृतिक रहस्य आणि क्षमापदन स्तोत्र, हे सगळं आपल्याला पठण करायचं आहे. मूर्ती रहस्य जे काही दिलेलं आहे ते सगळे आपल्याला पठण करायचं आहे इथपर्यंत. तर या पद्धतीने आपल्याला दररोज कुळदेवीची सेवा होत असेल अतिशय उत्तम, पण जर होत नसेल तर आवर्जून आपल्याला मंगळवारी, शुक्रवारी किंवा दुर्गाष्टमीला किंवा देवीचा जे काही वार असता, पौर्णिमा असो, तेव्हा आपल्याला देवीचा एक पाठ करायचा आहे. याच्यामुळे आपल्याला आपली आई भगवतीची खूप चांगली अशी सेवा घडते. ज्यांना पाठ करणं काही कारणांनी शक्य होत नाही, अर्थात त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. 11 वेळा जेव्हा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करता तेव्हा आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचं फळ मिळतं. पण याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती पाठ करायचा नाही. ज्यांना अगदी अडचणच आहे, नोकरी समस्या आहे किंवा बाहेर जाऊन काम करावं लागतं, ज्यांची मुलं लहान आहे किंवा ज्यांना बसायला अडचण आहे, नाही करू शकत त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं 11 वेळा पठण करावं. त्याच्याचबरोबर आई भगवतीची सेवा, आपल्या कुळदेवीचा जो मंत्र आहे ओम ऐं व्रीं क्लीं चामुंडाय विचे, अगदी तुमची कुळदेवी कुठली पण असली तरी तुम्ही कुळदेवीचा जो मंत्र आहे नवारणव मंत्र, त्याचं पठण आवर्जून करावं. आता जसं सांगितलेली सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. त्याच्याचबरोबर घरातलं लवकर आवरून किंवा अगदी सकाळीही तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता.
जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने आपल्याला आपल्या चॅनलवर ऑलरेडी माहिती दिली आहे की पूजा कशी करायची. बघितली की आपण कुळदेवीची आणि महालक्ष्मीची सेवा केली. अर्थात लक्ष्मी खूप चंचल आहे. जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे ती नेहमी असते, ती चिरकाल टिकत असते. अर्थात आपल्याला सत्यनारायण पण करायचं आहे. सत्यनारायण खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना नव्याने सत्यनारायण करायचं असेल त्यांनी ह्या महिन्यापासून पण तुम्ही सुरुवात करू शकता. आवर्जून शुक्रवारी संध्याकाळी प्रत्येक महिलांनी साध्या पद्धतीने आपल्या घरात जसं आपण सत्यनारायण करतो, म्हणजे आपण दर महिन्याला करतो त्याच पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. सत्यनारायण केल्याने खूप जास्त अनुभव आलेले आहे. सत्यनारायणाची सेवा तुम्ही अखंडपणे सुरू केल्यावर घरात कधी धनधान्य लक्ष्मीची कधी कमी राहत नाही. पैसा स्थिर असतो. बऱ्याच महिलांनी अनुभव घेतलेले आहेत. ज्यांनी घेतलेले नाहीये त्यांनी या सेवेला सुरुवात करा. महिन्यातून एकदाच असते. आपल्याला साध्या पद्धतीने आपल्याच घरात आपण स्वतः सत्यनारायण घालू शकतो. त्याच्याच बरोबर भगवान विष्णूंची ती एक सेवा झाली. आपण जेव्हा श्री सुक्तमचं पठण करत असतो, अर्थात 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा. संस्कृतमध्ये करा, प्राकृतमध्ये करा, जे तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करू शकता. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, कुबेर मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र, हे 3-4 मंत्र जे काही सांगितले आहे, 4-5 हे जे काही मंत्र सांगितले आहेत, तुम्ही दर महिन्याला न करता दररोज 16 वेळा विष्णू गायत्री, 16 वेळा लक्ष्मी गायत्री, 16 वेळा नवार्णव, 16 वेळा कुबेर मंत्र आणि एक माळ महाराजांची सेवा करून बघा. अनुभव काय येतो तो सांगा. ज्यांना शक्य नाही होत त्यांनी 24 वेळा या मंत्राचं पठण करू शकता. अगदी तुम्ही परवाला 16 वेळा जरी या मंत्राचं पठण केलं, 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रम किंवा 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं एक तुम्हाला पठण करणं शक्य झालं किंवा एक मंडल तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नाही शक्य होत तर 3 वेळा करा. आणि श्री सुक्तमचं पण तुम्ही पठण करू शकता. 16 वेळा श्री सुक्तम. तुम्ही म्हणाल इतकी सेवा सांगते आहे, पण ह्या सेवा तेवढ्या प्रभावी आहे. मला सांगा, जेव्हा तुमच्या अडचणी खूप असतात तेव्हा सेवा पण तेवढी मोठी असणारच ना. आपण देवाकडे काहीतरी मागतो आहे तर तेवढी सेवा आपली तगडी असणं महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक स्त्रीला हेच वाटत असतं की माझ्या घरातल्यांनी सुखात समृद्धीने आयु आरोग्यात राहावं, त्यांना कधीही कुठलीही चिंता बसू नये, हेच आपल्याला वाटत असतं. तर आजच्यासाठी फक्तच इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी आणि कुलस्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.